नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता। या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3000 रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय। मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केले। कन्नड येथील चंदन तस्करांच्या टोळीस LCBने काही दिवसांपूर्वी गजाआड केले। त्यानंतर आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे। शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील ACPचे निवासस्थान लक्ष्य करून चंदन चोरांनी थेट शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे। याबाबत 6 संशयित आरोपींविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 संशयितांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहेत। निवडणुकांच्या घोषणेआधीच पांडेंनी आपला इरादा जाहीर केलाय। फेसबुकवर फोटो पोस्ट करत पांडेंनी शड्डू ठोकलाय। विशेष म्हणजे त्यांनी मतदारसंघ जाहीर केला असला तरी पक्षाबद्दल त्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय। बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय पांडेंच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी नेत्यांनी घेतली पाहिजे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, असं एकनाथ शिंदे यांना सुचवल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2-3 वेळा माझं नाव का घेतलं कळत नाही। महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो, असा सवाल देखील शरद पवारांनी उपस्थित केलाय। राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलनावरून चांगलाच वाद पेटलेला आहे। त्यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना इशारा दिलाय। मराठा समाजाच्या हिताचं बोलाल तर समर्थन, परंतु राजकीय बोलाल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टोला लगावलाय। आता विधानसभेची निवडणूक आली आहे। या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा घ्याव्यात, महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावं, म्हणजे आम्ही तुम्हाला स्थिर सरकार देऊ, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय। राज ठाकरे कन्फ्यूज नेते आहेत। त्यांची भूमिका बघा, कधी मोदी विरुद्ध कधी बाजूने बोलतात। शरद पवार स्तुती विरोध दोन्ही करतात, त्यांना दिशा गवसत नाहीये। उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर काहीही फेकू नये, हे आपल्या संस्कृतीला पचणारे नाही। आपण हे खपवून घेऊ नये, असले प्रकार टाळावे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी ही या वादात आता उडी घेतली आहे। मुख्य प्रश्नांना बगल देऊन माल खाण्यासाठी हे सुरू असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आत केंद्रातील भाजपचे सरकार घरी जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली, असे अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका देखील केली आहे। ही लढाई मराठी माणसांच्या जोरावर जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पुणे येथील विमानतळावरून मोठी बातमी समोर येत आहे। बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे। सलीम खान आणि नसीरुद्दीन खान अशी संशयितांची नावे आहेत। सलीम खान आणि नसीरुद्दीन खान हे दोघे बनावट तिकिटांच्या मदतीने इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनौला जाण्याच्या तयारीत होते। बनावट तिकिटाच्या माध्यमातून त्यांनी विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न देखील केला। वक्फ बोर्डाच्या निमित्ताने मातोश्रीच्या बाहेर राडा घालण्यासाठी आलेले 10 ते 12 जण गुन्हेगार होते। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। पुराव्यानिशी काही फोटो दाखवत संजय राऊतांनी शिंदेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही घणाघाती आरोप केले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।